नमस्कार. मी ॲडव्होकेट संतोष खांडेकर. आज मी माझ्या ॲडव्होकेट संतोष खांडेकर या चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ बनवत आहे. आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे का आपल्या देशामध्ये 3 कायद्यामध्ये बदल घडलेले आहे. म्हणजे जे जुनं IPC, CRPC आणि एव्हिडन्स हे तिन्ही ॲक्ट बदलून त्या 3 ॲक्टचं नाव एक भारतीय न्याय संहिता झालेलं आहे, दुसरं भारतीय नागरिक सुरक्षा संहिता झालेलं आहे आणि तिसरं भारतीय साक्ष अधिनियम झालेलं आहे. आता ह्या 3 कायद्यांमध्ये काय बदल घडलेत आणि त्या बदल घडलेल्या कायद्यानुसार पोलिसांचा तपास कसा केला जातोय, हा अनुभव मला आलेल्या केस संदर्भात मी पोलीस स्टेशनला गेलो होतो आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये त्या केस संदर्भात जी FIR दाखल झाली, ती दाखल झाल्यापासून मी त्या FIR दाखल करणाऱ्या व्यक्तीच्या बरोबर असल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. आता ही FIR जी दाखल झाली, ह्या FIRमध्ये त्या व्यक्तीने ऑनलाईन आपली कंप्लेंट दाखल केली होती आणि ती ऑनलाईन कंप्लेंट दाखल केल्यामुळे पोलिसांना त्याचा जबाब घ्यायचा होता आणि त्या प्रकारे पोलिसांनी त्याचा जबाब घेण्यासाठी त्याला बोलवलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याचा जबाब दिला पूर्ण. आणि त्यांनी दिलेला जो जबाब आहे, त्या जबाबावरती त्यांनी जी पूर्ण दिलेली माहिती होती, ती माहिती यांनी पूर्णपणे पोलिसांनी लिहून घेतली. लिहून झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावरती एक स्वाक्षरी करून घेतली आणि त्याचबरोबर पुन्हा पोलिसांना शासनामार्फत एक सॉफ्टवेअर असलेला गॅजेट दिलेला आहे आणि त्याचं काम आहे का ऑनलाईन चार्जशीट बनवता यावी. मग त्यानंतर ज्या व्यक्तीने जी FIR दाखल केली होती, त्या व्यक्तीचा जो काय त्याने सांगितलेली जी स्टोरी होती, तो गुन्ह्याचा प्रकार होता, तो पूर्णपणे पोलिसांनी त्या गॅजेटच्या माध्यमातून रेकॉर्डिंग करून घेतलं. आता ही त्याची पहिली FIR दाखल झाली. त्यानंतर त्यासाठी जे साक्षीदार होते, त्या साक्षीदारांपैकी त्याच्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीची साक्ष तिथे परत घेण्यात आली. त्या साक्षीमध्ये सुद्धा तसंच करण्यात आलं. त्या व्यक्तीला त्याची त्यांनी सांगितलेली स्टोरी आहे किंवा त्यांनी सांगितलेला जो झालेला प्रकार आहे, तो प्रकार पूर्णपणे त्यांनी त्याच्याकडून तो लिहून घेतला किंवा त्याच्यावर टायपिंग करून घेतला. त्यानंतर त्याची स्वाक्षरी घेतली आणि परत त्याच गॅजेटच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं पूर्ण स्टेटमेंट रेकॉर्ड करून घेतलं. त्यानंतर त्या व्यक्तीचा फोटो काढला आणि त्या व्यक्तीची स्वाक्षरी ऑनलाईन त्या गॅजेटद्वारे त्या घेऊन टाकली. आता त्यानंतर पुढचा तपास करण्यासाठी पोलिसांनी 2 साक्षीदारांना बोलवलं, जिथे घटनास्थळ पंचनामा करायचा होता. आता पोलीस स्टेशनमधून त्या लोकांना बोलवल्यानंतर मी आणि ते पोलीस तिथून त्या घटनास्थळावर गेलो. त्या घटनास्थळावर गेल्यानंतर एक गोष्ट तिथे बघायला मिळाली की पोलिसांनी जे पंच आले होते, ते 2 पंच नंतर जी घटनास्थळ दाखवणारा जो फिर्यादी आहे, तो फिर्यादी आणि पोलीस असं 4 लोकांचं रेकॉर्डिंग सुरू केलं. त्यांनी त्यांच्याकडनं काय झालेली जी स्टोरी होती किंवा झालेला जो गुन्ह्याचा प्रकार होता, ती सांगण्यास सांगितली. त्याप्रमाणे तो गुन्हा कुठे घडला, कशा प्रकारे घडला, त्यानंतर गुन्हा घडल्यानंतर ती व्यक्ती कुठून कुठे गेली आणि कुठून आल्यानंतर तिचं ज्या ठिकाण आहे, त्या ठिकाणचं जो ते रस्ते आहेत किंवा त्याच्यामध्ये पूर्णपणे रेकॉर्ड करण्यात आले. तसंच पूर्णपणे स्टेटमेंट हे टाईप करून घेण्यात आलं आणि त्याच्यावरही सह्या घेतल्या. त्या गॅजेटद्वारे जे पंच होते, त्या पंचांकडनं त्यांचे फोटो काढण्यात आले आणि परत त्या गॅजेटवरती त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. अशा प्रकारे हा जो पोलीस तपासाचा जो भाग आहे, तो पोलिसांनी इथपर्यंत पूर्ण केला. आता हे जे तपास आहे, ही तपास यंत्रणा पूर्वीची ही वेगळी होती. पूर्वी तपास करताना जी व्यक्ती तिथे साक्षीदार म्हणून यायची, ती साक्षीवर सही करायची आणि निघून जायची. कधी कधी पोलीस त्याच्यामध्ये काम चुकारपणा करण्याकरता त्याच्यावरती फक्त ते लिहिलेल्यावरती कोणी सही घ्यायची आणि त्याचा परिणाम असा व्हायचा का कोर्टामध्ये केस सिद्ध होण्याचं प्रमाण खूप कमी झालं होतं. आता हे जे नवीन कायद्याप्रमाणे जो तपास आलेला आहे, त्या तपासामुळे होणार काय आहे, तर जी व्यक्ती आपली साक्ष फिरवू शकणार नाही, कारण होस्टाईल होणं त्याला अवघड होणार आहे. कारण कोर्टामध्ये खूप व्यक्ती काय बोलायच्या का बाबा आम्ही ह्या ठिकाणी गेलो नव्हतो, आम्हाला माहीत नाही, त्यात काय लिहिलं आम्हाला माहीत नव्हतं, पोलिसांनी सांगितलं म्हणून आम्ही सही केली. आता हा प्रकार इथे कुठेही घडताना दिसणार नाही, कारण
जी व्यक्ती तिथे जाणार आहे, जी व्यक्ती पंच म्हणून जाणार आहे, त्या व्यक्तीचं ऑन रेकॉर्डिंग केलं जाणार आहे. त्यानंतर ती घटनास्थळ त्याला दाखवली जाणार आहे. त्यामुळे त्याचं पूर्णपणे स्टेटमेंट हे पूर्णपणे रेकॉर्डवर असणार आहे. त्यामुळे त्याला खोटं बोलणं फार मुश्किल होणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जे वकील प्रॅक्टिस करतायत, त्या प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांना सुद्धा ही ज्या केसेस आहेत त्या सगळ्या मेरिटवर चालवावं लागणार आहे. कारण होस्टाईल होणे हा प्रकार संपला, पूर्णपणे संपलेला आहे. कारण मी तिथे गेलो नाही असं म्हणणंच त्या साक्षीदाराला त्याचं मान्य राहणार नाहीये. कारण तो व्यक्तीचं रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि ते रेकॉर्डिंग त्यांनी स्वतःच्या तोंडून जे काय आहे ती पूर्णपणे स्टोरी सांगितलेली आहे. त्यामुळं माझा जो अनुभव आहे, तो अनुभव मी माझे जे वकील मित्र आहेत, जे आता प्रॅक्टिस करतायत किंवा जे पुढे जाऊन प्रॅक्टिस करणार आहेत, त्यांना हा माझा अनुभव मिळावा म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी कुणाला सांगणार नाही की मला सबस्क्राईब करा किंवा मला बेल आयकॉनचं बटन दाबा. कारण मी हा जो व्हिडिओ बनवतोय त्या व्हिडिओमध्ये माझा उद्देश एकच आहे का जो माझ्या आयुष्यात अनुभव आलेला आहे तो माझ्या वकील मित्रांना किंवा सर्वसामान्य लोकांना कळावा, एवढ्यासाठी मी हे माझं व्हिडिओ बनवत आहे. जर कुणाला मी बनवलेल्या व्हिडिओने काय माहिती मिळाली आणि त्यांना जर त्याचं जर काय ज्ञान उपलब्ध झालं तर त्यांनी नक्कीच मला लाईक करावं. कारण त्यामुळे मला कळणार आहे की बाबा मी जे बनवलेला व्हिडिओ आहे त्यातून कुणाला तरी फायदा झालेला आहे. नमस्कार.